Welcome friends to Avi's English Grammar. Today we have another video on active and passive voice. Before this video we have seen the part 1 video and it is the part 2 video on active and passive voice. See the title. The title is active to passive voice. म्हणजे यापूर्वी आपण पार्ट 1 व्हिडिओ पाहिला होता, त्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉईसमधून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कसे वाक्य करायचे ते आपण पाहिले होते. 9 ते 10 आपण वाक्य पाहिले होते आणि या पार्ट 2 मध्ये आपण एक स्पेशल टाईपचे वाक्य आपण पाहणार आहोत. आणि आपण इथे हे दिलेलं आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होते प्रश्नार्थक वाक्य. आपण आज या व्हिडिओमध्ये 10 इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे, त्यांचं पॅसिव्ह व्हॉईस कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. सी द सेंटेन्स नंबर 1. या ठिकाणी आपण 5 वाक्य घेतलेले आहे आणि नंतर आपण पुन्हा 5 वाक्य असे 10 वाक्य आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, डू यू प्ले फुटबॉल ऑन द ग्राउंड. डू यू प्ले फुटबॉल ऑन द ग्राउंड म्हणजे हा काय, तर हा क्वेश्चन आहे, प्रश्न आहे. क्वेश्चनला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि हा प्रश्न ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आहे, त्याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये करायचा आहे. तर ठीक आहे, त्याला पॅसिव्ह व्हॉईस कसं करायचं त्याची एक पद्धत असते. आपण पहिले वाक्याचे हे केलं आहे, म्हणजे या वाक्याचं आपण ॲनालिसिस करून राहिलो. वाक्याचे आपण भाग केलेले आहे. डू म्हणजे हेल्पिंग व्हर्ब, यू म्हणजे वाक्याचं सब्जेक्ट, हे सब्जेक्ट आहे. वाक्यातलं मेन व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. आणि डू हे हेल्पिंग व्हर्ब आहे. म्हणजे वाक्याचे आपण पार्ट कोणता केला, डू हे हेल्पिंग व्हर्ब आहे, यू सब्जेक्ट, प्ले मेन व्हर्ब, फुटबॉल म्हणजे ऑब्जेक्ट आणि ऑन द ग्राउंड म्हणजे कॉम्प्लिमेंट. त्याच्यामध्ये हा जो डू असते, डू म्हणजे हा प्रश्न कोणत्या टेन्समध्ये, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. डू आणि डजचा जो प्रश्न असतो तो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असते. परंतु हा जो डू आहे, पॅसिव्ह व्हॉईस करताना डू आपल्याला काढावं लागते. डू आपण काढला समजा, डूच्या जागी तुम्हाला टू बीचं फॉर्म घ्यावं लागते, म्हणजे ॲमिजार घ्यावं लागते. आता डू काढल्यानंतर आपल्याला डू घेता येत नाही, पॅसिव्ह व्हॉईसमध्ये डू घेता येत नसते. ॲक्टिव्ह व्हॉईसमधून ॲक्टिव्ह व्हॉईसच्या वाक्यातलं डू निघून जात असते, त्या जागेवर आपल्याला ॲमिजार घ्यावं लागते. आता ॲम घ्यायचं, इज घ्यायचं की आर घ्यायचं, हे ऑब्जेक्ट डिसाईड करत असते. ऑब्जेक्ट काय, फुटबॉल आहे. फुटबॉल आहे सिंग्युलर, त्याच्यामुळे इथे काय घेऊ आपण, इज घेऊ आपण. त्यानंतर यू जे आहे, यूची जागा बदलणार आहे. यूला आपण बाय लावल्यानंतर ते बाय यू होणार आहे, म्हणजे हा बाय यू आपण इकडे नेऊ, ते नंतर मी सांगतो. यूला आपण बाय यू केलं. प्ले हे V1 फॉर्म आहे, तर V3 फॉर्म आपल्याला करायचं आहे. V3 म्हणजे आपण जेव्हा पॅसिव्ह व्हॉईस करतो तर V1चं V3 होत असते. कोणत्याही मेन व्हर्बचं V3 फॉर्म होत असते पॅसिव्ह व्हॉईसमध्ये. तर आपण काय केलं, डूच्या जागी आपण इज घेतलं, यूचं आपण बाय यू केलं, प्लेचं थर्ड फॉर्म प्लेड केलं. आता वाक्य कसं लिहायचं, वाक्य लिहिताना इज इथे झाला, इज हे इथे आलेलं, इज इथे आला. इज फुटबॉल प्लेड बाय यू ऑन द ग्राउंड. म्हणजे हे वाक्य आपण असं खाली लिहिलेलं आहे, हे आन्सर आहे. म्हणजे इज आपण इथे घेतलं, इज फुटबॉल जो ऑब्जेक्ट आहे आपण इथे आणला, इज फुटबॉल. प्लेचं प्लेड आपण 3 नंबरवर प्लेड घेतलेलं आहे. यूचं आपण बाय यू इथे घेतलेलं आहे. नंतर ऑन द ग्राउंड तिथे कॉम्प्लिमेंट इथे शेवटी तिथेच घेतलेलं आहे आपण, आणि प्रश्नाचं चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे आपण याचे जर पार्ट आपण करतो म्हटलं तर डूच्या जागी इथे इज घेतला आपण. हा फुटबॉल जो आहे, फुटबॉल ऑब्जेक्ट इथे आलेला आहे, व्हर्ब इथे आलेला आहे, यू बाय यू इथे गेलेला आहे, आणि ऑन द ग्राउंड कॉम्प्लिमेंट जिथे तिथे झालेला आहे. आणि ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईसच्या वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क निघत नसते. क्वेश्चन मार्क तुम्हाला कंपल्सरी द्यावं लागते. सेकंड सेंटेन्समध्ये आपण हा डस काढला. डस काढल्यानंतर आपल्याला ॲमिजार घ्यावं लागते. वाक्याचा ऑब्जेक्ट कोणता, मेडिसिन्स आहे. तर मेडिसिन्स हे प्लुरल असल्यामुळे आपण डसच्या जागी काय घेतलं, आपण आर घेतलं. त्यानंतर समीरचं आपण बाय समीर केलं, समीरला आपण बाय लावून बाय समीर केलं. टेकचं थर्ड फॉर्म टेकन केलं. म्हणजे वाक्य कसं झालं, आर द मेडिसिन्स टेकन बाय समीर रेग्युलरली.
क्वेश्चन मार्क, म्हणजे आपण आन्सर असं लिहिलं की आर द मेडिसिन्स टेकन बाय समीर रेग्युलरली, हे झालं पॅसिव्ह व्हॉइस. थर्ड सेंटेन्स आपण पाहून राहिलो. वाक्याचं पहिले तुम्हाला ॲनालिसिस करावं लागतं. व्हर्ब, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. डीड म्हणजे पास्ट टेन्स असल्यामुळे इथं वॉज किंवा वर घ्यावं लागते. तर इथे आपण सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोणता आहे तर मॅच आहे. मॅच हे सिंग्युलर असल्यामुळे आपण इथं वॉज घेतलं. वॉज, देचं बाय देम होते पॅसिव्ह वॉइसमध्ये. विथचं थर्ड फॉर्म वन होते. ठीक आहे, चेंजेस आपण केलेले आहे. हे वाक्य असं झालं. वॉज द मॅच वन बाय देम एस्टरडे, हे पॅसिव्ह वॉइसचं आन्सर आपण या ठिकाणी दिलं. वॉज द मॅच वन बाय देम एस्टरडे. या ठिकाणी आपण नंबरिंग केलेलं आहे, म्हणजे कोणता भाग कोणत्या नंबरवर घ्यायचा इथे दिलेला आहे. नंतरचं वाक्य आहे विल आणि मेक. विल मेक म्हणजे सिम्पल फ्युचरचं वाक्य आहे. सिम्पल फ्युचरमध्ये विलचं विलच राहणार आहे. विराट कोहली हा सब्जेक्ट असल्याला आपण बाय लावू. आणि सिम्पल फ्युचरमध्ये बी घेत असते. बी म्हणजे बी घ्यावं लागेल तुम्हाला, बी बाहेरून. आणि मेकचं थर्ड फॉर्म मेड झालं. हे पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे हे वाक्य कसं झालं की विल अ सेंचुरी बी मेड बाय विराट कोहली टुमॉरो. म्हणजे हे याचा आन्सर आपण या ठिकाणी असं लिहिलं आहे की विल अ सेंचुरी बी मेड बाय विराट कोहली टुमॉरो. ठीक आहे, हे आन्सर इथे आलेलं आहे. सिम्पल फ्युचरमध्ये विल काढण्याची आवश्यकता नसते, फक्त तुम्हाला डू, डज आणि डीड वाक्यातून निघत असते पॅसिव्ह व्हॉइस करताना, प्रश्नार्थक वाक्याचं. नंबर 5 जे सेंटेन्स आहे ते आहे कंटिन्युअस टेन्समध्ये. कंटिन्युअस टेन्समध्ये इज आणि चेकिंग, म्हणजे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. कोणतेही कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आपण या वाक्यावरून आपण करू शकतो. इज आणि चेकिंग म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस आहे. ऑब्जेक्ट कोणता आहे? ऑब्जेक्ट आहे द पेपर्स आहे. हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. तिथे इज आहे. द टीचर असल्यामुळे आपण इथे इज आलेला आहे, परंतु आपला ऑब्जेक्ट कोण आहे? द पेपर्स आहे. पेपर्स हे प्लुरल असल्यामुळे तुम्हाला इजचं या ठिकाणी काय करावं लागते? आर. द टीचरला आपण काय करू शकतो? बाय द टीचर, म्हणजे याला बायला आपण एजंट म्हणतो आपण, बाय टीचर. चेकिंगचं काय होते? कंटिन्युअस टेन्समध्ये आपल्याला बिंग घ्यावं लागत असते. बाय हे टेबलमध्ये दिलेलं आहे बिंग. आणि चेकचं थर्ड फॉर्म चेक्ड. म्हणजे चेकिंग करून तुम्हाला काय करायचं? बिंग चेक्ड होऊन जाईल. म्हणजे वाक्य कसं झालं की आर द पेपर्स. आर आपण का घेतला? का द पेपर्स ऑब्जेक्ट असल्या. आर द पेपर्स बिंग चेक्ड बाय द टीचर नाऊ. हे झालं वाक्य. आर द पेपर्स बिंग चेक्ड बाय द टीचर नाऊ. म्हणजे हे आपण 5 वाक्यांचं आपण पॅसिव्ह व्हॉइस पाहिलं. तिथल्या तिथे आपण ते पॅसिव्ह व्हॉइस केलेलं आहे. फक्त तुम्हाला हेल्पिंग वर्बमध्ये चेंज करावं लागते. सब्जेक्टला बाय वगैरे लावावं लागते, त्यामध्ये थोडं प्रोनाऊन असेल तर चेंज करावं लागते. आणि बाकी जे रूल असते V3 करणं, मेन वर्बचं V3 करणं, बी घेणे, बिंग घेणे, हे तुम्हाला करावं लागते. सेंटेन्स नंबर 6. सेंटेन्स नंबर 6 जे वाक्य जे आहे ते प्रेझेंट परफेक्ट टेन्समधलं वाक्य आहे. आपण जर वाक्याचे जर भाग करतो म्हटलं, हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. परफेक्ट टेन्समध्ये आपण बिन घेत असतो. टेबल दिलेलं आहे पार्ट 1 व्हिडिओमध्ये, 3 टेबल दिलेले आहे. परफेक्ट टेन्समध्ये आपण बिन घेत असतो. बिन घेऊन आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस बनवावं लागते. आणि हे सर्व प्रश्नार्थक वाक्य आहे. इथे हॅव होता, आपण इथे हॅज घेतला. हॅवचा आपण हॅज का घेतला? कारण द पोलीस हा प्लुरल सब्जेक्ट असल्यामुळे इथे हॅव होता, पण आपण हॅवचं या ठिकाणी हॅज घेतलं. हॅज का घेतलं? कारण द थीप हा जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट हा सिंग्युलर असल्यामुळे आपल्याला इथे हॅवचं हॅज करावं लागते. हा हॅव कोणामुळे इथे हॅव आलेला आहे? पोलीसमुळे. पोलीस हे प्लुरल असल्यामुळे आपण हॅव घेतलं, पण हॅज आपण का घेतलं? थीपवरून आपल्याला हॅज घ्यावं लागलं. कारण तो जो ऑब्जेक्ट आहे तो इकडे आता सब्जेक्ट बनणार आहे. या वाक्यामध्ये तो सब्जेक्ट बनणार आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये. ठीक आहे, आपण हॅज घेतलं, हॅवचं हॅज केलं. पोलीस आपण बाय द पोलीस केलं, बाय द पोलीस. अरेस्टेड हे V3 आहे, त्याला फक्त बिन लावलं, याला फक्त बिन लावावं लागते. ठीक आहे, हे झाले आपले चेंजेस आपण केले. म्हणजे हे वाक्य कसं आहे? हॅज द थीप
बीन अरेस्टेड बाय द पोलीस टुडे. हे आपण आन्सर खाली लिहिलेलं आहे. हॅज द थीफ बीन अरेस्टेड बाय द पोलीस टुडे क्वेश्चन मार्क. हे झालं पॅसिव्ह व्हॉईस. पॅसिव्ह व्हॉईसमध्ये तुम्हाला प्रश्न म्हणजे हा ॲक्टिव्ह व्हॉईसचा प्रश्न होता, त्याला आपण पॅसिव्ह व्हॉईसच्या प्रश्नामध्ये आपण चेंज केलं. क्वेश्चन मार्क वगैरे निघत नसते, क्वेश्चन मार्क तुम्हाला द्यावं लागते. नंतरचं वाक्य आहे फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये वाक्य आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स विल हॅव टेकन म्हणजे फ्युचर परफेक्ट आहे. विलचं आपण इथं विलच ठेवलं, देचं चेंज होते बाय देम. आणि परफेक्ट टेन्समधलं असल्यानंतर तुम्हाला इथं बीन घ्यावं लागतं. बीनची जागा या ठिकाणी असते हॅव आणि V3च्या मधात. हे वाक्य झालं विल देअर लंच. देअर लंच ऑब्जेक्ट आहे. विल देअर लंच हॅव बीन टेकन बाय देम क्वेश्चन मार्क. हे आन्सर आपण इथे लिहिलं. फ्युचर परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉईस केलं आपण. विल देअर लंच हॅव बीन टेकन बाय देम. जर आपण याचा ॲनालिसिस केलं तर या टाईपमध्ये असते. म्हणजे विल आपण इथे घेतलेलं आहे, ऑब्जेक्ट देअर लंच आपण इथं आणलेलं आहे आणि हॅव बीन टेकन आपण इथं घेतलेलं आहे. देचं बाय देम आपण इथं घेतलेलं आहे. फ्युचरमध्ये हॅव असते लक्षात ठेवतो. फ्युचर परफेक्टमध्ये हॅव, विल हॅव, शॅल हॅव हे कंपल्सरी असते. नंतरचे तिन्ही वाक्य मॉडल हेल्पिंग वर्बचे वाक्य आहे. मॉडल हेल्पिंग वर्ब म्हणजे शूड, कॅन आणि वूड हे याला मॉडल हेल्पिंग वर्ब म्हणते. त्याचा आपण पॅसिव्ह व्हॉईस पाहत आहे. एकदम इझी वाक्य असते. शूडचं शूडच आहे राहते. एव्हरीवनला तुम्हाला बाय लावावं लागते, बाय एव्हरीवन. प्लांट हे मेन वर्ब आहे, याला तुम्हाला बी लावावं लागते आणि प्लांटचं V3 फॉर्म होते प्लांटेड. याच्यामध्ये सिंग्युलर प्युरलचा काही इफेक्ट होत नसते मॉडल हेल्पिंग वर्ब. शूड मोर ट्रीज बी प्लांटेड बाय एव्हरीवन इन देअर प्रिमायसेस. म्हणजे हे वाक्य आपण इथे लिहिलेलं आहे. शूडचं शूडच ठेवलं. शूड मोर ट्रीज. हा मोर ट्रीज आपण इथे आणलेला आहे. शूड मोर ट्रीज. प्लांटेडचं बी प्लांटेड केलं आपण. एव्हरीवनचं बाय एव्हरीवन या ठिकाणी घेतलं. इन देअर प्रिमायसेस क्वेश्चन मार्क. कॉम्प्लिमेंटच्या दोन जागा असतात. कॉम्प्लिमेंट आपण ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स म्हणजे वाक्याच्या शेवटीसुद्धा आपण घेऊ शकतो, किंवा तुम्हाला वाटलं हे कॉम्प्लिमेंट तुम्ही बायच्या अगोदरसुद्धा घेऊ शकता. बाय आणि मेन वर्बच्या मदत या ठिकाणी सुद्धा आपण घेऊ शकतो. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कॉम्प्लिमेंटला दोन प्लेसेस असतात. नंतरचं वाक्य आहे हे मॉडल हेल्पिंग वर्ब कॅनचं वाक्य आहे. कॅनचं कॅनच राहणार आहे, कारण यावर मॉडल हेल्पिंग वर्ब सिंग्युलर प्युरलचा इफेक्ट होत नसते. कॅनचं कॅनच राहते, याला चेंज करायची आवश्यकता नसते. वीचं बाय अस होते. अटेंड हे मेन वर्ब आहे, याला बी अटेंडेड. अटेंडचं थर्ड फॉर्म अटेंडेड झालं वाक्य. हे म्हणजे कॅन द सेमिनार ऑब्जेक्ट आहे. कॅन द सेमिनार बी अटेंडेड बाय अस ऑन संडे. याचा आन्सर आपण इथे लिहिलेला आहे. कॅन द सेमिनार बी अटेंडेड बाय अस ऑन संडे क्वेश्चन मार्क. आणि लास्ट सेंटेन्स हे पुन्हा वूडचं वाक्य आहे. मॉडल हेल्पिंग वर्बचं वाक्य आहे. वूड सब्जेक्ट, मेन वर्ब, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट जनरली वाक्याच्या शेवटी राहते, कधीकधी जनरली शेवटी राहते. याच्यामध्ये आपण वूडचं वूडच ठेवलं. अंजलीच्या अगोदर आपण बाय लावलं, कारण हा सब्जेक्ट असल्यावर याला बाय आपण एजंट लावलं. बाय अंजली केलं. सिंगचं होते बी संग. बी लावा लागते तुम्हाला मेन वर्बच्या अगोदर. सिंगचं V3 संग केलं. बाकी ऑब्जेक्ट वगैरे ॲज इट इज. म्हणजे हे वाक्य असं झालं की वूड द सॉन्ग बी संग बाय अंजली टुडे. याचा आन्सर आपण इथे लिहिलेलं आहे. वूड द सॉन्ग बी संग बाय अंजली टुडे. म्हणजे आपण काय पाहिलं, ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉईस आपण पाहिलं आहे. म्हणजे प्रश्नाचं वाक्याचं पॅसिव्ह व्हॉईस कसं करायचं. आपण 10 वाक्य घेतलेले आहे. 10 वाक्यामध्ये सर्व टेन्सेस आपण त्यामध्ये कवर केलेले आहे. 3 सिम्पल टेन्सेस, एक कंटिन्युअस टेन्स, एक परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स आपण 2 घेतले आणि मॉडल हेल्पिंग वर्ब 10 वाक्य आपण पाहिलेलं आहे. प्रश्नार्थक वाक्याचं पॅसिव्ह व्हॉईस कसं करायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. फक्त तुम्हाला पहिले 3 वाक्य लक्षात ठेवायचं आहे. डू डज वाक्यातून निघून जात असते
आणि डू डज निघाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ॲमिजार घ्यावं लागते आणि वाक्याचं डीड असेल तर डीड काढून त्या ठिकाणी वॉज वर येत असते, हे लक्षात ठेवायचं. आणि बाकी हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये ॲज इट इज राहतात. फक्त तुम्हाला ऑब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर प्लुरलनुसार त्याच्यामध्ये चेंज करणं आवश्यक असते. जसं आपण या ठिकाणी हॅवचं हॅज केलं होतं. हे आपण असं का केलं होतं तर आपल्याला ऑब्जेक्ट हा सिंग्युलर आहे, द थीप सिंग्युलर आहे आणि द पोलीस हे प्लुरल होतं. हॅव का आलेला आहे कारण द पोलीससाठी तो हॅव होता आणि इथे हॅज का आला तर हे थीपसाठी. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, यानंतर पार्ट 3 व्हिडिओ आपण लगेच पाहू. तो पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह व्हॉइसचा व्हिडिओ राहणार आहे. थँक्यू व्हेरी मच.